मिथुन राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ सुरू केल्यानंतर मध्येच बंद करू नका. कारण पुढील काही मिनिटात सांगितली जाणारी माहिती तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एका मोठ्या वळणाशी संबंधित असू शकते. ब्रह्मांडात सध्या घडत असलेली ग्रहांची दुर्मिळ हालचाल तुमच्या राशीसाठी वेगळे संकेत देत आहे. बुध ग्रहाची विशेष कृपा, मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रांचा प्रभाव आणि बदलणारी ग्रहस्थिती मिळून तुमच्या नशिबाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी जगलात, अनेकदा स्वतःच्या भावना दाबल्या, मदत केली, त्याग केला, पण त्याचे योग्य फळ मिळाले नाही. मात्र आता परिस्थिती हळूहळू उलटू लागणार आहे. पुढील काही दिवस तुमच्या आयुष्यात असे बदल घडवू शकतात ज्याची आज तुम्ही कल्पनाही करत नसाल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगितलेला एक संकेत तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. आत्तापर्यंत ज्या भावना तुम्ही लोकांच्या भीतीने स्वतःच्या मनात दाबून ठेवल्या होत्या, ज्या मौल्यवान संधी तुमच्या हातातून अगदी शेवटच्या क्षणी निसरून गेल्या होत्या आणि ज्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला होता, त्या सगळ्यांचा हिशोब घेण्याची वेळ आता आली आहे. निसर्गाने आणली आहे. अचानक एखादी गोष्ट ऐकायला मिळणं, खूप जुनं आणि खोलवर लपवलेलं गुपित तुमच्या डोळ्यांसमोर उघडं होणं, किंवा अचानक चालून आलेली एक अद्भुत संधी तुमच्या संपूर्ण आयुष्याचा तोल आणि दिशा एका रात्रीत बदलून टाकेल. तुम्हाला सुरुवातीला कदाचित असं वाटेल की परिस्थिती किंवा देव तुमची कठीण परीक्षा घेत आहे, पण यामागचे खरे सत्य वेगळेच आहे. नियती तुमची क्षमता ओळखून तुमची सामाजिक आणि आर्थिक पातळी खूप उंचावर नेण्यासाठी ही पार्श्वभूमी तयार करत आहे. जर तुमची रास मिथुन असेल आणि तुम्ही खूप दिवसांपासून चांगल्या दिवसाची वाट पाहत असाल, तर पुढच्या काही मिनिटात जे काही सत्य तुम्ही ऐकणार आहात ते अजिबात हलक्यात घेऊ नका आणि एकही शब्द मिस करू नका. कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि मुख्य टर्निंग पॉइंट ठरणार आहे हे निश्चित. हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणारा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी व्हिडिओला एक मनापासून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येकाने न विसरता कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ हे नाव नक्की लिहा. कारण जो भक्त संपूर्ण श्रद्धेने आणि अंतःकरणाने स्वामींचे नाव कमेंटमध्ये टाईप करेल, त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींच्या दिव्य कृपा आशीर्वादाचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात पहिली सर्वात मोठी घटना, जी तुमच्या करिअरमध्ये अचानक मोठी संधी आणि ओळखीचा विस्तार करणारी ठरेल. अनेक दिवस तुम्ही शांतपणे पडद्यामागे राहून मेहनत करत राहिलात, स्वतःची कधी जाहिरात केली नाही, पण आता तुमचं काम स्वतः बोलेल आणि वरिष्ठांची नजर तुमच्यावर पडून एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाईल. नोकरीत बदल, ट्रान्सफर किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्याची वेळ येऊ शकते. तुमची संवाद कौशल्याची ताकद आता सर्वात मोठे भांडवल ठरेल आणि ही नवीन संधी तुम्हाला समाजात मोठा मान सन्मान मिळवून देईल. यानंतर घडणारी दुसरी मुख्य घटना म्हणजेच तुमच्या आयुष्यातील आर्थिक तोल पुन्हा एकदा पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकणार आहे. पैशांच्या आणि वित्ताच्या ज्या गंभीर बाबींमुळे तुम्ही बराच काळ मानसिक दडपणाखाली वावरत होतात, तो ताण आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. तुमचे जुने कुठे अडकलेले पेमेंट अचानक सुटू शकते. व्यवसायात नवीन कामाची मोठी संधी मिळू शकते. साईड इन्कमचा एखादा नवीन मार्ग अचानक खुला होऊ शकतो किंवा एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून मोठी आर्थिक मदत तुम्हाला लाभू शकते. विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशांच्या नियोजनाबाबत आधीपेक्षा अधिक चतुर बनवून जाईल आणि तुम्ही भविष्यातील सुरक्षिततेसाठी एक भक्कम फंड तयार करू शकता. तिसरी अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या पाठीमागे उभे राहून मत्सर करणारे लपलेले विरोधक अचानक उघडे पडतील. तुमच्या वर्तुळात एक अशी व्यक्ती आहे जी समोरून तर खूप गोड बोलते, पण पाठीमागे तुमच्याबद्दल मत्सराची भावना बाळगून आहे. आता परिस्थिती असं वळण घेईल की त्या व्यक्तीचा खरा स्वभाव आणि कारस्थानं उघडी होतील. सुरुवातीला धक्का बसेल, पण हे सत्य वेळेवर समोर येणं तुमच्या भविष्याची सुरक्षा वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. चौथी मोठी घटना तुमच्या जीवन प्रवासात आता एक असा अभूतपूर्व टप्पा घेऊन येत आहे, जिथे खूप दिवसांपासून रेंगाळत असलेले एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय थेट तुमच्यासमोर येऊन उभा राहील आणि यावेळी तो निर्णय पुढे ढकलणं तुम्हाला अजिबात शक्य होणार नाही. स्वभावतः
चतुर असल्यामुळे तुम्ही नेहमी स्वतःच्या सुखाचा बळी दिला, पण आता परिस्थिती तुम्हाला स्वतःसाठी लढायला भाग पाडेल. मग तो निर्णय एखाद्या विषारी व्यक्तीला आयुष्यातून हद्दपार करण्याचा असो, करिअरमध्ये एखादा धाडसी व्यवसाय सुरू करण्याचा असो किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा असो. सुरुवातीला लोक काय म्हणतील या भीतीने मनात गोंधळ उडेल, पण तुमची अंतर्प्रेरणा यावेळी इतकी तीव्र असेल की तुम्हाला आतून अचूक संकेत मिळतील. आणि जेव्हा तुम्ही स्वाभिमानाने निर्णय घ्याल तेव्हा काही स्वार्थी नाती कायमची तुटतील, पण त्यामुळे चांगल्या लोकांच्या आगमनासाठी नवीन मार्ग मोकळा होईल. 5वी घटना एका अशा अनपेक्षित व्यक्तीशी तुमची भेट घडवून आणेल, जी प्रवासात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ शकते, आणि तीच योग्य मार्गदर्शन तुमच्या भविष्यातील प्रगतीचा मार्ग सुकर करेल. याच काळात घडणारी 6वी सर्वात मोठी घटना म्हणजे आत्तापर्यंत पडद्यामागे लपवून ठेवलेलं एक कडू सत्य अचानक तुमच्या डोळ्यासमोर उघड होईल. एखाद्याचे दुटप्पी वागणे किंवा एखादा गुप्त कट तुमच्या कानावर येईल. अशा वेळी रागाच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा आणि योग्य वेळी आपल्या बुद्धीचा वापर करून समोरच्याला उत्तर द्या, ज्यामुळे मनातील सर्व संभ्रम संपेल. 7वी घटना म्हणजे तुमच्यात होणारी आत्मसन्मानाची जागृती. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे पण ठाम शब्दात आपली मर्यादा स्पष्ट कराल, ज्यामुळे समाजात तुमचा आदर दुप्पट वाढेल. 8वी मोठी घटना तुमच्या नातेसंबंधाच्या क्षेत्रात एक खूप मोठा टर्निंग पॉइंट घेऊन येणार आहे. फक्त नातं टिकावं म्हणून स्वतःच्या भावना दाबून ठेवण्याची तुमची सवय आता सुटेल आणि एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत तुमची गंभीर चर्चा होईल, ज्यामधून खोट्या नात्यांचा शेवट होईल आणि जी नाती खरोखर प्रामाणिक आहेत ती अधिक घट्ट होतील. तसेच काही जातकांच्या आयुष्यात एका नवीन आणि अत्यंत समजूतदार व्यक्तीचे आगमन होण्याचे सुंदर योग देखील जुळून येत आहेत. 9वी घटना तुमच्या मनातील विचारांचे वादळ शांत करून तुम्हाला मानसिक स्पष्टता देईल, ज्यामुळे रात्रीची झोप सुधारेल आणि निर्णय घेण्याची भीती संपून जाईल. 10वी घटना तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख शांती घेऊन येईल. खूप दिवसांपासून चाललेला घरगुती जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा वाद ज्येष्ठ व्यक्तींच्या मध्यस्थीने सुटेल. 2 व्यक्तींमध्ये चाललेला कौटुंबिक तणाव आता संपुष्टात येईल आणि घरात एखादे शुभ कार्य ठरेल. आणि 11व्या घटनेत तुमच्या आर्थिक स्थितीत एक ठोस आणि कायमस्वरूपी सुधारणा पाहायला मिळेल, जी तुम्हाला पूर्णपणे कर्जमुक्त करून समाजात मोठी प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान मिळवून देईल. मिथुन राशीच्या प्रिय जातकांनो, आज सांगितलेल्या या सर्व घटना केवळ एक शब्द किंवा अंदाज नाहीत, तर बदलत्या काळाने आणि ग्रहस्थितीने दिलेले महत्त्वाचे संकेत आहेत. योग्य वेळी निर्णय घेतलात तर याच संकेतामुळे तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. तुमच्या जीवनात अधिक शुभ ऊर्जा आकर्षित व्हावी आणि बुध ग्रह तसेच शनिदेवांचा आशीर्वाद लाभावा, यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक विशेष अंगठी आणि लॉकेट याविषयी माहिती दिली आहे. अनेकांनी त्याचा लाभ घेतला आहे आणि त्यांचे अनुभवही सांगितले आहेत. तुम्हालाही योग्य वाटल्यास त्याची माहिती नक्की पहा. जर तुम्हाला वाटत असेल की देव योग्य वेळी प्रत्येकाला न्याय देतो, तर कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. तुमची एक कमेंट इतरांमध्येही सकारात्मकता आणि श्रद्धा जागवू शकते. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या राशीबाबत आणखीन काही महत्त्वाचे आणि रोचक संकेत घेऊन येणार आहे. महादेवांची आणि ग्रहदेवतांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची अखंड बरसात व्हावो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, असेच नवनवीन राशी भविष्य पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.